नमस्कार, माझं नाव सौ सुजाता विकास बनकर। मी वाणेगाव गणातून पंचायत समितीची उमेदवार आहे आणि जनतेने त्यांची सेवा करण्याची मला एक संधी द्यावी आणि त्यांचे जे काही कामे असतील, माझ्याकडनं ज्या काही अपेक्षा असतील जनतेच्या, त्या मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल आणि सर्वोपरी कामे करण्याची मी प्रयत्न करेल। आता तुमच्या इथं काय अडचणी आहे नागरिकांच्या रस्त्यांच्या अडचणी आहेत, पाण्याच्या आहेत, लाईटच्या आहेत। महिलांना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागते, त्यासाठी मी महिलांच्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल। निवडून आल्यानंतर काय काय कामं करणार आहे आपण? मी निवडून आल्याच्या नंतर लोकांच्या आधी काय काय अडचणी आहे जनतेच्या, त्या समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येईल आणि ते कसे पूर्ण करता येईल याची मी पूर्णपणे प्रयत्न करेल। महिलांच्या कामांसाठी काय प्राधान्य देणार मॅडम? पहिले महिलांसाठी रोजगाराची निर्मिती करणे आणि महिलांना बचत गटामार्फत त्यांना घरातून बाहेर काढून, बाहेरचं जग कसं असतं समजा, आता बऱ्याचशा महिलांना कधी बँकमध्ये जाणे किंवा पैसे काढणे, पैसे टाकणे ह्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या। आपल्या लाडकी बहिणी योजनेमुळे त्यांना त्या गोष्टी माहीत झाल्या। तर असं महिलांना बाहेर काढून त्यांना मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न करा। आपल्यासोबत कोण कोण आहे? उमेदवार कोण कोण आहे आपल्यासोबत? माझ्यासोबत निखिल भैया आहेत, ते गणोरी गटातनं उभे आहेत। निखिल भैया चव्हाण जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते। आणि तांदळे भाऊ आहेत, ते गणोरी गणातनं उभे आहेत पंचायत समितीला। आपली काय निशाणी आहे? कमळ। वारेगावचं काही सांगायचं? वाणेगाव गणातनं उभी आहे। ते पहिले बोलले तुम्ही, अजून काही बोलायचं का? वयोवृद्धांसाठी काय करणार मॅडम आल्यानंतर? वयोवृद्धांसाठी ज्या काही श्रावण बाळांच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू आम्ही। विधवा महिलांसाठी कार्य करण्यात येईल आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील, आरोग्यासंदर्भात असेल किंवा त्यांचे शेतकऱ्यासाठी कोणकोणत्या योजना तुम्ही राबवणार? शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण आता बिबट्यांची खूप भीती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांमध्ये। तर दिवसाच त्यांना वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करू, कारण रात्रीचं जर का गेलं तर त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असतं, त्यामुळे शेतकऱ्यांची कामं पूर्ण होत नाही। आणि दिवसा कधी असलं समजा सकाळी, तर ते सगळे कामं त्यांचे वेळेवर होईल। बरं, जनतेला काय आव्हान करणार तुम्ही? मी जनतेला आव्हान करते की तुम्ही आपल्याला वोट तर कुणाला तरी द्यायचंच आहे। हे वोट आपलं खूप अमूल्य आहे आणि ते एक दानच असतं, मी असं समजते माझ्या मते। तर मी जनतेला असं आवाहन करते की तुम्ही विकासाला मतदान करा आणि विकासाच्या प्रवाहात या। आपण तळागाळापर्यंत जाऊन, तळागाळातल्या जनतेपर्यंत जाऊन त्यांचे सर्व कामे करून घेऊ आणि त्यांना सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणू। सबका साथ आणि सबका विकास। धन्यवाद।